नमस्कार, मी किरण रोहिदास. आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. जत तालुक्यातील डफळावरी येथील 3 किलोमीटर अंतरावरील डांगे वस्ती नजीक शेतमजुराची मुलगी रेणुका शिवदास ढोबळे वय 4 ही अचानक गायब झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना गुरुवार दिनांक 27 रोजी दुपारी 12च्या सुमारास घडली. गेली 2 दिवस रात्र मुलीच्या शोधासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. श्वान पथक, पाणबुडीचा वापर करण्यात आला. शनिवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास आयुष्य हेल्पलाईनच्या पथकाला बंधाऱ्यातील पाण्यात रेणुकाचा मृतदेह सापडला. जायगव्हाण तालुका कवटेमंकाळ येथील ढोबळे कुटुंब गेले अनेक वर्षे डफळावर येथे शेतमजुरी करत गावापासून 3 किलोमीटर अंतरावर डांगे वस्ती नजीक राहत आहे. शिवदास ढोबळे यांना 3 मुली आहेत. पत्नीचे बाळंतपण झाल्यामुळे शिवदास पत्नीबरोबर परगावी होते. गुरुवारी दुपारी 12च्या दरम्यान शिवदासची आई व वडील गवत काढण्यासाठी शेजारच्या शेतात गेले होते. सोबत रेणुका ही मुलगी गेली होती. गवत काढून झाल्यावर त्यांनी मुलीचा शोधाशोध केला, परंतु मुलगी सापडली नाही. त्यांनी जत पोलिसात तक्रार दाखल केली. कलम 137 नुसार अपहरणाचा गुन्हा यावेळी दाखल करण्यात आला. जत पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्यासह मोठा पोलीस फौजफाटा शुक्रवार व शनिवारी रात्रंदिवस मुलीचा शोध घेत होते. शुक्रवारी दुपारी नजीकच्या उसात शोधाशोध करण्यात आली. रात्री 8च्या दरम्यान एका विहिरीत उतरून रेस्क्यू टीमने पाण्यात शोध घेतला. रात्री 9च्या दरम्यान श्वान पथकाने परिसरात शोधाशोध घेतला, परंतु मुलीचा शोध लागला नाही. शनिवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत नजीकच्या ऊसात पोलिसांनी शोध घेतला. ऊस तोडी लावून ऊस तोडण्यात आला. रेस्क्यू टीमने 3 विहिरी, नजीकच्या पाण्याने भरलेल्या बंधारा यामध्ये शोधाशोध केली. या मुलीच्या शोधासाठी पोलीस खाते मोठ्या ताकदीने गेली 2 रात्रंदिवस शोध घेत होते. यावेळी शोध करण्यासाठी ग्रामस्थांनीही सहकार्य केले. मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने येथे घटनास्थळी छावणीचे स्वरूप निर्माण झाले. शोध मोहीम मोठ्या प्रमाणात राबवून मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना अखेर यश आले. मुलगी मृत अवस्थेत सापडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.